नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वाध्याय 4.3 आपण बघणार आहोत. बघा पहिला प्रश्न काय आहे, कंसात 35.624 वजा 26.510 या मांडणीला 14 ने भागल्यावर भागाकार येतो. म्हणजे थोडक्यात ती पदावली दिली. काय करायचं, यांच्या आधी आपल्याला वजाबाकी करून घ्यावं लागेल, कारण कंसामध्ये आणि त्याला 14 ने भाग द्यायचा आहे. आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेशन करीत बसायचे नाहीत. आपण एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे परीक्षेच्या प्रश्न जाणार आहोत. बघा काय यांची वजाबाकी करूया आपण. काय ती 4 मधून 0 गेला, 4 राहिले. सॉरी, पुन्हा 2तून 1 गेला, 1 राहिला. 6तून 5 गेला, 1 राहिला. पुन्हा 5तून 6 जातात का नाही, 15 झाले. 15तून 6 गेले, 9 राहिले. पुन्हा इथे 2 राहिले, 2तून 2 गेले 0. बरोबर का? आणि पॉईंटच्या खाली पॉईंट 3 अंकानंतर पॉईंट आहेत, म्हणजे वजाबाकी काय येणार 9.114. आणि याला कुणी भाग द्यायचा आहे, 14 ने भाग द्यायचा आहे. चला 14 ने भाग देऊ. पूर्ण भाग देत बसायचा नाही, सरळ सरळ इथं आपल्याला 6, 5, 1 हे दिलेलं आहे. बरोबर, तेच उत्तर लिहायचं. फक्त काय करायचं, पॉईंट ऍडजस्ट करायचं. आपल्याला काय करायचं, फक्त पॉईंट ऍडजस्ट हे करीत बसायचं नाही. चला इथं किती येतं पॉईंट, 1 2 3. वरला पॉईंट काढण्यासाठी खाली 0 द्यायचे. किती पॉईंट आहेत वरी, 3. खाली 0 देऊ, डायरेक्ट उत्तराला देऊन टाकू खाली 0. किती, 3 झालं. इथं काही पॉईंटचा होता का विषय, काहीच विषय नव्हता. चला मग 3 शून्यांनी भाग द्यायचा असेल आपल्याला तर काय करायचं, इकडून 3 अंक बघायचे आणि पॉईंट देऊन टाकायचा. चला मग 651 मध्ये 3 अंक बघा, 1 2 3 इथं आला, म्हणजे उत्तर काय आलं मित्रांनो, 0.651. ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे. त्यानंतर पुढलं बघा, पुढील पैकी कशाची किंमत 1 आहे. एक किंमत केव्हा येते, जेव्हा भागाकार जो असतो तो आपला 1 येईल. म्हणजे कसा, वरली पण तेवढीच किंमत पाहिजे, खाल्ली पण तेवढीच किंमत पाहिजे, त्याला म्हणायचं 1 येते. चला मग आपण हे सॉल्व्ह करूया. बघा पॉईंट आपल्याला अवघड जाते, पॉईंट काय करतात आपल्याला अडचण करतात. पॉईंट काढून टाकू आधी. इथं किती पॉईंट आहेत, 1 2 3. इथले पॉईंट काढायचे म्हणलं की खाली 0 देऊन टाकायचे. चला मग काय करू आपण, खाली 0 देऊन टाकू. किती, 1 2 3. हे 3 शून्य देऊन टाकले, म्हणजे इथला पॉईंट उडून गेला. बरोबर, बघू आता काटाकाटी करून. 304 1 304 कटले, पुन्हा बे 1 बे 1 बे 10. बरोबर, हे 0 कटलं, हे 0 कटलं. मित्रांनो उत्तर काय आलं, 1/100. 1 आलंय का, 1 यायला काय लागते, 1/1 लागते. हे जमतंय का, नाही. हे कटला, विषय खतम. आता ह्याला पण तसं करू. वरी किती पॉईंट आहेत, 3 पॉईंट आहेत, खाली 3 शून्य देऊन टाकू. बरोबर, इथलं उडवून टाकू पॉईंट. आता इथं किती पॉईंट आहेत, 2 आहेत, इथलं उडू, वरी 2 शून्य देऊन टाकू. चला काय अडचण आहे. चला हे कटलं, हे कटलं, बे 1 बे 1 बे. किती झाले, वरी किती शून्य आहेत, 10 आणि 100, खाली 1000. बघा हे 10 गुणिले 100 पण किती होणार आहे, 1000 होणार आहे. हे पण 1000 1000 1000 कटले, म्हणजे उत्तर आलं वरी 1 खाली 1, म्हणजे उत्तर किती आलं, 1 आलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक बीच आपला बरोबर आहे. तरी बाकीचे चेक करून घेऊ. बघा वरी किती 3 पॉईंट आहेत, खाली देऊन 3 शून्य ते पॉईंट काढण्यासाठी. चला इथलं पॉईंट गेला, इथं किती पॉईंट आहे, 1 आहे, वरी 1 शून्य देऊ. चला इथलं पॉईंट गेला, हे कटलं, हे कटलं, बे 1 बे बे 20. आता वरी किती झाले, 10 10 100 झाले. बघा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 1/10 राहिलं. आपल्याला एकच पाहिजे होतं, नाही येत. चला डी मध्ये पुन्हा 3 पॉईंट आहेत, काढून टाकू. इकडे देऊन टाकू 3 शून्य. पुन्हा इथं 1 पॉईंट आहे, काढून टाकू, वरी 0 देऊन टाकू. चला काय, हे कटलं, हे कटलं, बे 1 बे 1 बे. किती झाले, 10 झाले. वरी 10 10 ही 0 कटला, ही 0 कटला, ही 0 कटला, ही 0 कटला. किती आलं, 1/10. हे पण नाही, आपल्याला काय लागतं बाबा, 1/1 लागतंय. सगळं कटलेलं पाहिजे. ऑप्शन बी मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, 7.07 7.007 70.007 700.007 ची बेरीज किती असं आपल्याला विचारले. मित्रांनो सिंपल असते मित्रांनो. बघा आता काय करायचं, पहिल्यांदा मोठी संख्या घेऊ. चला 700.007. फक्त याच्यामध्ये बाकी काहीच नाही, बेरीजेमध्ये आणि वजाबाकीमध्ये दशांशाच्या खाली दशांश घ्यायचा, बाकी विषय नाही, काहीच नाही. चला दशांशाच्या खाली दशांश घेऊ. काय 70, कसं आहे 70.007, काय अडचण नाही. चला दशांश खाली दशांश, दशांश घेतला, पुन्हा 007 आणि इकडे किती आहे 7, पुन्हा दशांश खाली दशांश, पुन्हा 7.07. चला करा बेरीज. 7 त्रिक 21, हातच्या 2 2 आणि 7 9, शून्याला 0, दशांशाच्या खाली दशांश, पुन्हा 7 आणि 7 14, हातच्या 1 7 आणि 1 8, 7 ला 7. आलं का मित्रांनो उत्तर. फक्त बेरीज आणि वजाबाकी मध्ये दशांशाच्या खाली दशांश घ्यायचा, उत्तर चुकत नाही.
बघा 784.091 कुठे ऑप्शन 784.091 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए 2009 ला आलेला क्वेश्चन आहे. पुन्हा मित्रांनो काय कंसात 1.7 गुणिले 8.5 वजा 1.5 गुणिले 1.7 ही पदावली आपली सोडायची. मित्रांनो थेट तुम्ही गुणाकार जरी केला तरी उत्तर येतं, परंतु आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा आपण स्वतःच ऍड केलं पाहिजे. बघा काय तुम्हाला दोन्हीमध्ये काय फरक दिसतंय का, म्हणजे सारखं दिसतंय का? बघा इकडे पण 1.7 दिसतंय, इकडे पण 1.7 दिसतंय, म्हणजे आपण कॉमन घेऊ शकतो का नाही? बघा काय मी जर असं लिहिलं तर काय अडचण आहे का? 1.7 मी कॉमन घेतलं, इकडलं पण घेतलं, इकडलं पण घेतलं, मग मध्ये काय काय राहते बघा 8.5 राहणार, पुन्हा वजा 1.5 राहणार. तुम्ही मित्रांनो तुमच्या पद्धतीने पण करू शकता, पण हे खूप लवकर होते, बाकी काय नाही. 8.5 मधून 1.5 गेले, किती राहिले मित्रांनो? 7 राहिले, म्हणजे 1 पॉईंट गुणिले, आता बघा कंसाच्या बाहेर येते म्हणजे काय गुणाकार येते 7 येते. बघा 17 7 किती? 19ची, 17 7 19ची, आणि पॉईंट असते गुणाकार मोपावं लागते, पॉईंटच्या पुढे एकच अंक आहे, एक द्यायचा, 11.9 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. तुम्ही जर असा गुणाकार करीत बसला असतात 1.7 गुणिले 8.5 पुन्हा या दोघांचा गुणाकार वजा बाकी खूप क्लिष्ट होत जाते, काय अडचण नाही, करा पण बरोबर. ऑप्शन क्रमांक बी. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतंय, 2,0.2, 0.02 आणि 0.002 यांचा गुणाकार विचारला. मित्रांनो गुणाकार करीत बसायची गरज नाही, काय आपल्याला फक्त पॉइंट मध्ये खेळायचंय. काय सगळ्यांचं उत्तर 16 16 दिसते तुम्हाला, येणार ते बघा ना, बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, फक्त चेंज काय पॉइंट मध्ये. गुणाकार करताना पॉइंटच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढ्या अंकानंतर आपण काय करतो? पॉइंट देतो. किती पॉइंटच्या नंतर बघा 1 2 3 4 5 6, 6 अंक सोडून कुठं पॉइंट दिलाय बघा, तेवढं बघा. इथं 3 अंक सोडून दिलाय, इथं 4 अंक सोडून दिलाय, इथं 5 अंक सोडून दिलाय, इथं 6 अंक सोडून, म्हणजे आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन क्रमांक डी. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, 7.7, 7.07, 7.007 आणि 77.0077 यांची बेरीज किती? 2021 ला क्वेश्चन आलाय, म्हणजे आपल्याला करावंच लागेल. चला बघूया काय करायचं, लिहून घ्या संख्या 77.0077, जिथं जास्त अंक आहेत ते लिहून घ्यायचं आधी, म्हणजे पुन्हा अडचण जात नाही. चला काय मी सांगितलं तुम्हाला, जेव्हा बेरीज आणि वजाबाकी करायचं असेल दशांशाच्या खाली दशांश लिहायचं, उत्तर चुकत नाही. चला काय 7.007 पुन्हा दशांश 7.07, 7.07 पुन्हा काय 7.7. चल काय करायचं सांगितले आपल्याला? बेरीज करायला सांगितली, करा बेरीज. 7 ला 7, 7 आणि 7 14, हातच्याला 1, 7 आणि 1 8, 7 ला 7, दशांशला दशांश, 7 चोक 28, हातच्याला 2, 7 आणि 2 9, उत्तर काय आलं आपलं 98.7847. कुठे? 98.7847 ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते, पदावली दिली आपल्याला, पदावली सोडवायची, एकदम सोप्या पद्धतीने सोडूया. मित्रांनो पहिल्यांदा अपूर्णांकाची बेरीज करू, पुन्हा हे कंस एक आहे तिकडे एक सोडू, आणि पुन्हा वजाबाकी करू, सोप्यात सोपं, काय अडचण नाही. चला या अपूर्णांकाची आधी बेरीज करून घेऊ मित्रांनो. 5.3/5 अधिक 2.1/2 हे सोडून घेऊ आपण अलीकडलं, काय अडचण आहे का नाही? बघा हे 5 आणि 2 किती मित्रांनो? 7, बरोबर का? आता यांचा गुणाकार करू, म्हणजे यांची बेरीज करू आता, बाकी उरलेल्याची काय अडचण आहे? बघा 3 दुनी 6 आणि 5 1 5, पुन्हा 5 दुनी 10. मित्रांनो किती झालं? 7 पूर्णांक, पुन्हा हे किती होते? 11/10 होते ना मित्रांनो. 11/10 तुम्हाला माहिती आहे ना, शून्य खाली आला 1 पॉईंट देऊन टाकायचं, म्हणजे किती? 1.1, म्हणजे 7 अधिक 1.1 किती झालं? 8.1, म्हणजे एवढ्याच उत्तर काय आलं? 8.1 आलं. संपलं, बरोबर. किती आलं? 8.1. आता पुढे चला, 8.1 वजा 0.785 पुन्हा अधिक हे 3. मित्रांनो कंस सोडू, 12 वजा 7 किती? 5, 12 वजा 7 किती? 5, पुन्हा हे 5 त्रिक किती होईल? 15. चला लिहू डायरेक्ट, काय अडचण नाही, 15. आता काय आपली पदावली सोडा सिंपल. 8.1 मधून हे 0.785 गेल्यावर किती होतील बघा बरं. 8.1 वजा 0.785, हे पुढे काय नसते, म्हणजे काय असते? 0. बघा 10तून 5 गेले 5, 9तून 8 गेलं 1, पुन्हा 10तून 7 गेले 3, आणि इथे 7 राहिले. आता काय मित्रांनो, या दोघांची वजाबाकी केली, आता 15 मिसळायचे. चला 15 मिसळू, किती येईल मित्रांनो? बघा हे 5 ला 5, हे 1 ला 1, हे 3 ला 3, दशांशला दशांश, 15 आणि 7 22, म्हणजे उत्तर काय आलं? 22.315, म्हणजे ऑप्शन क्रमांक
डी मध्ये आपलं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, बघा काय दिलंय, दोन दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? मित्रांनो बघा, हा पॅटर्न खूप वेळा आलेला आहे. काय, दोन संख्यांची बेरीज दिली जाते आणि दोन संख्यांचा फरक दिला असतो. फरक म्हणजे काय असते, वजाबाकी. बघा, दुसरी संख्या काय 18.5 ने मोठी आहे, मोठी असणं लहान असणं म्हणजे दोघातला काय दिलाय, फरक दिलाय. आणि फरक कसा काढतो आपण, वजाबाकीने काढतो. या जर दोन गोष्टी दिल्या असतील आपल्याला, बेरीज दिली असेल आणि फरक दिला असेल आणि मोठी संख्या किंवा छोटी संख्या काढायला सांगितली असेल तर बघा काय करायचं, आपल्याला काढायला सांगितली मोठी संख्या, दोघांची बेरीज करायची, भागिले 2 करायचं, विषय संपला. चला करूया. 167.25 अधिक 18.50. आपल्याला मोठी संख्या काढायची म्हणून मी बेरीज करतोय, बरोबर. 5 आणि 5 शून्य 5, 5 आणि 2 7, 7 आणि 8 15, आजच्याला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि हे 1. मित्रांनो आता काय करायचंय, आता करायचे आपल्याला 2 ने भाग द्यायचा. काय करायचंय, 2 ने भाग द्यायचा याला. चला 2 ने भाग देऊ. कसा द्यायचा मित्रांनो 2 ने भाग, इथले 2 पॉइंट आहेत का, इकडं खाली देऊन टाकायचे. काय करायचं, उत्तरात 100 लिहून टाका. चला काढून टाकले पॉइंट. चला बेक बे 92 18, पुन्हा काय मित्रांनो 5, बे दुनी 92 18, बे दुने 4, उरला 1, ब्याटी 16, पुन्हा उरला 1, बेसती 14, पुन्हा 1 उरला. पॉइंट घेऊ, शून्य देऊ, बेपंचे 10 म्हणजे किती आलं, 9287.5. पण अजून 100 राहिलेत मित्रांनो. 100 राहिले म्हणजे पॉइंट इकडे घ्यायचा 2 येणार, म्हणजे पॉइंट कुठे येणार मित्रांनो, इथला पॉइंट निघणार, इथं येणार, 100 गेलं म्हणजे उत्तर काय येणार मित्रांनो, 92.875. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5.28 गुणिले 0.8 बरोबर 4.224. तर 52.8 गुणिले 0.8 ची किंमत काय, 2017 आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. गुणाकार करायचा नाही, आपल्याला आकडे दिलेत, बरोबर का, याच्यापैकीच उत्तर येणार आहे आपलं. चला 4224 असंच उत्तर येणार आहे आपलं. फक्त काय, पॉइंटचा खेळ. बघा गुणाकारात पॉइंटच्या नंतरच्या अंकांची बेरीज होती. बेरीज म्हणजे किती अंक आहेत बघायचे, 1 2 म्हणजे 2 पॉइंट सोडून 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा, 1 2 म्हणजे उत्तर काय आलं मित्रांनो, 42.24 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए. मित्रांनो लास्ट क्वेश्चन बघा काय म्हणते, 1/10 अधिक 11/100 अधिक 111/1000 ची दशमान मूल्य विचारले आपलं. दशमान सममूल्य म्हणजे हे सोडवायचे थोडक्यात, बरोबर. 2018 ला क्वेश्चन आलेला आहे. चला 1/10 बघा लिहून घेऊ आधी तुमच्यासाठी, काय अडचण नाही. 11/100 पुन्हा 111/1000. मित्रांनो कोणत्याही संख्येला 10 ने भागायचं असलं तर एक अंक सोडून पॉइंट द्यायचा, म्हणजे 1 च्या इकडे पॉइंट 0.1 आलं याचं उत्तर. पुन्हा 100 ने म्हणलं 2 अंक सोडून द्यायचे 0.11, 1000 ने म्हणलं 3 अंक सोडून द्यायचे 0.111. यांची काय करायची, बेरीज करायची. तुमच्यासाठी आणखी सोपं करू, एका लाईन मध्ये मांडू म्हणजे वर्टिकली मांडू. 0.11 पुन्हा हे 0.11 पुन्हा हे 0.1. चला बेरीज करू, 1 ला 1 हे 2 हे 3 हे पॉइंटला पॉइंट, उत्तर किती आलं 0.321 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. धन्यवाद.